सांगलीच्या मानाच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या गणपतीची राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये आज परंपरेप्रमाणे आणि भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणेशोत्सवाची आज सुरुवात झाली। सांगली गणपती संस्थानाचे अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत गणपती प्रतिष्ठापना करत आरती करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी गणरायाचं दर्शन घेत स्वागत केलं। यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। गेल्या 183 वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे। पुढील 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात। 5व्या दिवशी दुपारी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतून रथोत्सव करत शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केलं जातं। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले, शिवसेना नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, अरुंधती अभ्यंकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते। आजपासून सांगलीतल्या शाही गणपती उत्सवाची सुरुवात झाली अशी माहिती व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली। याचबरोबर समस्त सांगलीकरांना श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत। मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज सकाळी 10:30 वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे। आज संध्याकाळी 7 वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे। ती 7 नंतर पूजा चालू होईल। पुढच्या येणाऱ्या 3 दिवस 28, 29 आणि 30 हे म्युझिकल कार्यक्रम, रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील। मी सगळ्या सांगलीकरांना आमंत्रित करतो की त्यांनी येऊन याचा आनंद घ्यावा। 31 तारखेला दुपारी 2 नंतर विसर्जन सोहळा चालू होईल। त्याच्या पहिले पान सुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा।